बोलतायत. प्रवेश झालेला आहे. आज माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. मला आदरणीय झाला, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकटमोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यातनं ते मार्ग काढतात आणि माझ्या बाबतीत त्यांनी तसा मार्ग काढला. भाऊ आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निस्वार्थ आहे, समाजाची सेवा करतो. कोविड काळामध्ये 45 रक्तदान शिबिर घेऊन 2361 वॉटर हे मी सिव्हिल सर्जनला दिले. त्या काळामध्ये कोणी बाहेर येत नव्हतं. त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी त्यांनी ते काम केलं. परंतु अचानक नीतीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मी एक नागपूरचं एक उदाहरण देऊ इच्छितो. त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळवून दिलं, महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते 2010-11 ची गोष्ट आहे. 20 का 25 कोटी रुपये महापालिकेला मिळतात. अशी दूरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे. आणि भाऊ आपण जे काम सांगाल, बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल, चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी तंतोतंत पालन करेन, निष्ठेने काम करेन. पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेल. पक्ष संघटन मोठं करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष बावनकुळे साहेब, नाशिकचे आणि महाराष्ट्राचे मंत्री गिरीशभाई, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी, चव्हाण सर आणि बांधवांनी, आता आपला प्रवेश झालेला आहे. आता इथून घरी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. आपण अतिशय आडामासाचे कार्यकर्ते आहात. एका जिद्दीनं आपण माझ्या पाठीमागे आणि भाऊच्या पाठीमागे उभं राहिला. मी केवळ बळजुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे. आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही. आणि मग अशा ठिकाणी कशाला राहायचं. आपण निश्चितपणानं आपल्या कला कौशल्याने महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीमध्ये आपला जो काही खाक्या आहे तो दाखवून देऊ. आणि निश्चितपणानं या महाराष्ट्राच्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ हे आपण निश्चितपणानं विजयी करू असं तुमच्या सगळ्यांच्या वतीने आश्वासन देतो आणि सांगतो. धन्यवाद.
कुंभमेळ्याचे मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन संकट मोचक मंत्री माननीय गिरीश महाजन आपल्या मनोभाव व्यक्त करतील अशी विनंती करतो.